विष्णुदास जगी। भगवान विष्णूचं दास्यत्व करणारे ते भगवान विष्णूचे दास खऱ्या अर्थाने जगाच्या पटवर झुंजला आहे। मग त्यामध्ये तो तुकोबारायचा नंबर लागतो की नाही? तुकोबाराय भगवान विष्णूचं दास्यत्व करतात, पांडुरंगाचं दास्यत्व करतात। धन्यामी जन्मानो दास विठोबाचे। विठ्ठल म्हणजे विष्णू, विष्णू म्हणजे राम, राम म्हणजे कृष्ण आणि कृष्ण म्हणजे विठ्ठल। आपल्यामध्ये भेदभाव केला जात नाही। मग अशा या भगवंताचं दास्यत्व करण्यामध्ये तुकोबा तुमचाही नंबर आहे। म्हणजे तुम्ही सुद्धा योद्धे, तुम्ही सुद्धा शूरवीर, तुम्ही सुद्धा पराक्रमी, अर्थातच बरोबर आहे ते। पण आम्ही मानायला तयार नाही तुम्हाला योद्धे, शूरवीर, पराक्रमी का? अहो तुमच्या बाबतीत तर कुण्या एका बुवानं सांगितलं म्हणे तुकोबाराने बायकोच्या हातचा मार खाल्ला। ते कुठे आधार नाहीये, पण आमच्या लोकांनी ते चरित्र सांगितलं। उसाची मोळी दिली, रस्त्याला 4-5 पोरं भेटले, त्यांना ते वाटून दिले। एक उसाचं छोटू घेऊन तुकोबाराय घरी गेले आणि म्हटले की मुलांकरता आणलं। तुकोबारांना किती अपत्य होती? 6 मुलांचा बाप म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय। लक्षामध्ये मग अशा त्या 6 मुलांना एक ऊस कसा पुरणार आहे? कोणीतरी सांगितलं अहो तुकोबाचा स्वभाव काय दयाळू आहे, गावातल्या मुलांना ऊसाची पोळी वाटून दिली। आला म्हणे संताप तुकोबारायांच्या पत्नीला आणि तोच ऊस घेऊन गेलो तुकोबारायांना मारलं असं म्हणतात। मग तुकोबाराय बायकोच्या हातचा मार खातात। मग बायकोच्या हातचा मार खाणाऱ्याला कोणी शूरवीर म्हणावं, कोणी पराक्रमी म्हणावं, कोणी योद्धा म्हणावं? लोक म्हटले आहे कोणीतरी खोटी अफवा पसरवली आहे, तसं काही केलेलं नाही। पण आम्ही इकडे ते मानून घेऊ की कोणी तसं अफवा पसरवलेली आहे, कोणी तुकोबारांना तसं मारलेलं नाही बायकोने वगैरे। पण जेव्हा तुकोबाराय स्वतःच्या तोंडानंच सांगतात अंगी काठीवरी मारविले, पाहुणी बा अंतक्षमा अंगी काठीवरी मारविले। तुकोबाराय तुम्ही तुमच्या तोंडानं सांगितलं आहे की माझ्या पांडुरंगानं माझी परीक्षा घेतली आणि मुंबाजी नावाच्या कुण्या माणसानं भर चौकामध्ये तुम्हाला काठीनं मारलं। मग एवढं तुम्हाला मारलं असताना तुम्ही त्याचा प्रतिकार केला नाही, मग तुम्ही कुठले शूरवीर, तुम्ही कुठले पराक्रमी, तुम्ही कुठले योद्धे? तुकोबाराय म्हटले हे दुसरं बरोबर आहे, मला काट्यानं मारलं मुंबाजी नावाच्या माणसानं, पण तरी पण बाबा भगवंताची भक्ती करणारे शूरवीर आहे, पराक्रमी आहे का? अरे या बाहेरच्या शत्रूशी ते लढण्यात वेळ व्यर्थ वाया घालवत नाही। जसा योद्धा म्हटला तर तो एखादा राजा डोळ्यासमोर उभा राहतो, शूर म्हटला की राजा, पराक्रमी म्हटला की राजा। महाराज म्हणतात बरोबर आहे, योद्धा, शूर, पराक्रमी राजाला म्हणावं आणि राजाचं काम आहे बाहेरच्या शत्रू बरोबर लढणं। तसं जगाच्या पाठवर अनेक राजे होऊन गेले, पण सामर्थ्यवंत, वरदवंत, कीर्तिवंत, नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी एकच राजा। केवळ महाराष्ट्राला नव्हे तर सबंध विश्वाला ज्यांच्या राजनीतीचा आदर आहे, हेवा वाटतो, ज्यांच्या रणनीतीचा अवलंब आजच्या आधुनिक युगातही केला जातो, असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखिल महाराष्ट्राचं दैवत आहे, समस्त हिंदू प्रजातीचं दैवत आहे। मग अशा छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणावं, कारण माझा शिवबा बाहेरच्या शत्रूशी लढला, मग ते राजे आहेत। मग म्हटले महाराज राजा समजला, महाराजाने समजला, महाराज कुणाला म्हणावं? जयाची द्वारी सोन्याचा